तुकाराम मुंढेंच्या एफडीएला मुंबई हायकोर्टाकडून 5 लाखांचा दंड। आता कारवायांचा अतिरेक होतोय। कोर्टानं सुनावलं तर पुण्याच्या दुकानांवरील कारवायांवरून हायकोर्टाकडून एफडीएची कानउघडणी। 21 ऑगस्टला केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता। सूत्रांची माहिती तर मंत्रिमंडळ विस्ताराकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष। माझ्यावर महाराष्ट्राची जबाबदारी, मी इथेच राहणार। दिल्लीमध्ये पंतप्रधानांच्या भेटीनंतर मुख्यमंत्री फडणवीसांचा पुनरुच्चार। आपण विरोधातच राहणार, कुणीही संभ्रमात राहू नका। पक्षाच्या बैठकीत शरद पवारांचं भाष्य तर पवारांनी एनडीएमध्ये जाण्याच्या चर्चा फेटाळल्या। सूत्रांची माहिती। भाजपकडून 24 सदस्यांची नवीन राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर। महाराष्ट्रातनं विनोद तावडे सरचिटणीसपदी कायम तर भारती पवार यांचे उपाध्यक्ष म्हणून निवड। पियुष गोयल यांच्यासह शिवप्रकाश, प्रीती गांधी यांनाही संधी। भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीमध्ये उत्तर प्रदेशातनं सर्वाधिक 8 जणांना संधी। आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून प्रमुख नेत्यांची नियुक्ती। नव्या कार्यकारिणीमध्ये स्मृती इराणींसह 12 महिलांचा समावेश। झारखंड कर्मचारी निवड आयोगाची परीक्षा रद्द। मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची घोषणा। झारखंडमधील विद्यार्थी आंदोलनाला यश तर 2014 पासूनच्या सर्व परीक्षांचे सीआयडी चौकशीचे आदेश। अनेकांना माझ्या डिग्रीवर शंका, मी डिग्री दाखवायला तयार, पण पंतप्रधानांनी सुद्धा डिग्री दाखवावी। टीका करत अभिजित दिपकेंचं थेट चॅलेंज। भाजप आणि शिवसेनेतील सुप्त संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर। ठाण्यातील परिवहन विभागाच्या कार्यक्रमाला निमंत्रण देऊन सुद्धा भाजप नेते गैरहजर। मराठी भाषेबद्दल आत्मीयता असणारे उपस्थित होते। उदय सामंतांचा निशाणा। तर अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांवर उद्यापासून कारवाई। आधी 1 महिन्याची नोटीस देणार, त्यानंतर मराठी न आल्यास 3 महिन्यांसाठी परवाना रद्द करणार। महाराष्ट्र व्यवसाय महाराष्ट्रामध्ये करायचा असेल तर मराठीत बोलावंच लागेल। प्रताप सरनाईकांचं आवाहन।